दादा आपण जर बघितलं असेल तर मागील 2 दिवसापासून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे. एकीकडे मनोज जरांगे टार्गेट करतायत, दुसरीकडे अनिल देशमुख टार्गेट करतायत, तिसरीकडे श्याम मानव. नाही, हे तिघांची नावं तुम्ही घेतली ना तर त्यांचा बोलवता धनी दुसरा आहे. ते दोघांची एवढी कुवत नाही BJPच्या कुठल्याही नेत्याला टार्गेट करण्याची, आणि त्यांचा बोलवता धनी दुसरा आहे. आणि आमच्या देवेंद्र फडणवीसांच्या मागे भाजप पूर्णपणे आहे. आम्ही आहोत ना, असं काही एकाकी नाही आहेत देवेंद्र फडणवीस. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची भूमिका मांडताना आता राजकीय भूमिका मांडलेली आहे. जे आमच्या विरोधात बोलतील ते उमेदवार पाडायला हवे. त्याचप्रमाणे भाजपाचे कोणकोणते उमेदवार पाडायचे ते देखील आम्ही ठरवू, असं मनोज जरांगे बोलतात. का महाराष्ट्रात तरी असं कोण व्यक्ती मला दिसत नाही तो बोलेल आणि एखादा उमेदवार पाडेल एवढा शक्तिवान मला कोण दिसत नाही. जरांगेचं नाव तर मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हतं. आपण जे म्हणताय ना, त्यांच्या ताकदीमागे कोणतरी ताकद लावतो आहे, त्याचं कारणच वेगळं आहे. आणि मी ते एका बाबतीत सांगितलं, जरांगेची मागणी आहे ना मराठा समाजाला आरक्षण हे घटनेच्या 15 आणि 16(4) प्रमाणे मिळावं. गरीब म्हणजे शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दुबळेपणावर आरक्षण राज्य सरकारनं द्यावं ही आमची मागणी आहे. कुणबीतलं आरक्षण आम्हाला नको आहे. आम्ही तेव्हाच मी अध्यक्ष असताना सांगितलं, कुठल्याही दुसऱ्या जाती धर्माचं आरक्षण काढून मराठा समाजाला नको आहे. आणि त्यांचं जसं म्हणणं त्यांचं वैयक्तिक मत आहे, म्हणजे मराठा समाजाचं मत असं मानायला तयार नाही. दादा, मग त्यांच्या मागे अदृश्य शक्ती कोण काम करते असं तुम्हाला वाटतं? जरांगेंच्या मागे ते अज्ञान आहे आणि अदृश्य पण आहे. दादा, शरद पवारांचं एक वक्तव्य आहे की यंदा महाविकास आघाडी येत्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये आम्ही 225 जागा जिंकू. नाही, 288 बोलले असतील. करेक्ट करा जरा. 288 बोलले का? मग